सांगलीत प्रशासकीय नाकर्तेपणाचा कळस, फौजदारी गुन्हे कधी दाखल होणार? कृष्णा नदीची केली गटारगंगा, जबाबदार कोण? सांगलीची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णामाईचे रूपांतर आता मृत्यूच्या विळख्यात होऊ लागलं आहे. शहरी नाल्याचे विषारी पाणी आणि औद्योगिक सांडपाण्यामुळे हजारो माशांचा झालेला मृत्यू ही केवळ निसर्गाची हानी नसून प्रशासकीय नाकर्तेपणाचा कळस आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे. याबाबत समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे कधी दाखल होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही वर्षांपासून सांगलीतील शहरी नाल्याचे दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याने नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. यामागचे कारण म्हणजे महापालिकेच्या ढिसाळ नियोजनात आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कानाडोळा करण्याच्या वृत्तीत दडलेले आहे. नदीतील मासे मृत पावण्याचे मुख्य तांत्रिक कारण म्हणजे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी कमालीची घटने हे आहे. जेव्हा मैला पाणी आणि घातक रसायने थेट नदीत मिसळतात तेव्हा पाण्यातील ऑक्सिजन संपतो आणि जलचरांचा गुदमरून मृत्यू होतो. महापालिकेचे सांडपाणी उपसा करणारे पंप नादुरुस्त असणे ही आता नित्याची बाब झाली आहे. शहरी नाल्याचे पाणी रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर ते नदीतच मिसळत असेल तर त्या निधीचा विनियोग नेमके कोठे झाला असा सवाल सांगलीकर उपस्थित करत आहेत. साखर कारखान्याची मळी आणि MIDCतील प्रक्रिया न केलेले पाणी चोरट्या मार्गाने नदीत सोडले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आणि कारखान्यांना कारण दाखवा नोटीसा बजावण्याचा फार्स अनेकदा केला आहे. मात्र केवळ नोटीस आणि नदी स्वच्छ होणार आहे का? गेल्या जानेवारी आणि जुलै महिन्यातही अशाच घटना घडल्या होत्या. त्यावेळी नेमकी काय ठोस कारवाई झाली याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. खरं तर पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. प्रदूषणकारी घटकांचा वीज आणि पाणीपुरवठा तातडीनं खंडित करण्याचे धाडस दाखवायला हवे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.